व्हिडिओ चालू होण्याच्या आधी मला तुम्हाला एक गोष्ट म्हणू शकते किंवा एक परंपरा म्हणू शकते. हां, परंपरा म्हणूया आपण ह्याला, की जेव्हा पण माझा कोणताही व्हिडिओ स्टार्ट होईल त्याच्या आधी मी जो मला कमेंट करेल माझ्या मागच्या व्लॉगमध्ये ज्याची कमेंट मला सगळ्यात जास्त आवडेल त्याची कमेंट आणि त्याला स्वतःला मी मेन्शन करेल माझ्या पुढच्या व्लॉगमध्ये. सो माझी मागच्या व्लॉगमध्ये एकाने मला कमेंट केलेली, तर त्यांची कमेंट आणि त्यांचं नाव इकडे मी मेन्शन करते आत्ता. सो असंच तुम्हाला सुद्धा असं हवं असेल की तुमचीसुद्धा कमेंट आणि तुमचं नाव मी माझ्या प्रत्येक व्लॉगमध्ये घ्यावं आणि मी तुम्हाला मेन्शन करावं. तर त्यासाठी तुम्हाला माझ्या प्रत्येक व्लॉगवर कमेंट, लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करावं लागेल. सो या, दिस इज आवर न्यू ट्रेडिशन म्हणू शकते मी. सो येस, वी आर फॉलोइंग फ्रॉम दिस व्लॉग. सो लेट्स गो. हे गाईज, वेलकम टू माय न्यू व्लॉग. हा व्लॉग थोडासा स्पेशल आहे. आज आहे शांभवीचा बर्थडे आणि आता वाजलेत 12:15 आणि अण्णांनी म्हणजे मी अण्णांना सांगितलं होतं की तिच्यासाठी हा केक आणा. सो आता तिच्यासाठी सरप्राईज आहे. ती अचानक वरती आली, माहीत नाही का, तिला मी बोलवलं पण नव्हतं, पण ती वरती आली आहे. तिचे रिॲक्शन्स बघा तुम्ही. लेट्स गो. इकडे बसली आहे, हे बघा. शांभवी, हॅपी बर्थडे. थँक्यू. चल, कापायचं इथेच बघा. कापायचा का? आणि अण्णांनी आणलाय. प्लीज हा, मी सांगितलं होतं. खरं सांगा, कोणी सांगितलं? कोणी? मी सांगितलं होतं शांभवी. हे छोटंसं गिफ्ट आहे माझ्याकडे. वाटलं म्हणून तुला थांब बोललेलो, कळलं? पण ही निघून गेली डायरेक्ट. पण ठीक आहे, बिकॉज काही कजन आले होते. सो इट्स ओके. चलो या इथे बस. आणि तू आता कशी काय आली? पण तुला कोणी हो, मला असं वाटलेलं की हिला काहीच आयडिया नाही आणि ही अचानक पडते. बट या साईराजने बोलवलं. आम्हाला हे सरप्राईज द्यायचं होतं. ॲक्च्युली आम्ही सगळे मिळून, म्हणजे मला असं वाटलं की सगळेजण असतील, पण ठीक आहे, आम्ही एवढा आहोत ते पण भारी. हा, खातोय साईरा? नाही खात नाही, पण थोडासा स्कॅम झालाय. हा ठीक आहे. नाही, पण इट्स ओके. शांभवीचं नाव कसं झालं? ठीक आहे. इट्स ओके. काय म्हणली शांभवी? खूप आहे. चलो, आम्ही आता केक कापतो. आणि ती आता 13 इयर्सची झाली आहे ना? चलो, मग विश केलं, मग नाचू. अबे साले. चला या, चला मग नाचू. तुझे 2 दात कुठे? 2 चलो. अण्णा हो, तो पेपर आहे. काय तिचं तोंड यार. इकडे बघा. थांब, मम्मी पण येते का? ओके. अण्णा हो, छान. रिशाचा पण आणि गाईज नंतर फुगी आजारी आहे हा आणि गाईज तरी पण हा केक भरतो. अबे साले. तू खाली उतर. हा बोल. पण मी नव्हते तेव्हा. मेंटल मी तेव्हा नव्हते घरी म्हणून. आज शांभवीचा बर्थडे झालाय. सो हे गाईज, गुड मॉर्निंग. आज मी एक व्हिडिओ अपलोड करते आहे. सो त्यासाठी मी खूप जास्त एक्सायटेड आहे. मी तुम्हाला दाखवते, 1 मिनिट. बघा, हा व्लॉग मी अपलोड करायला ठेवला आहे. सो मी त्याला फर्स्ट टाईम असा प्रीमियर सेट केला आहे त्याचा आणि फुल शेड्यूल हे करून. तर मग तो आता 9 मिनिट आहे. इकडे बघू शकता तुम्ही, 9 मिनिटांमध्ये अपलोड होणार आहे. सो मी हे एक फक्त झालं आहे आणि हा व्हिडिओ आय गेस हा मी आधीच टाकणार आहे ऑब्व्हियसली. आणि हा जो मी आत्ता बोलते हा नंतर येणार आहे.
पण मी तुम्हाला सांगते एक गोष्ट, इतकी एक्सायटेड आहे माहिती नाही का मला, असं का होतंय अचानक ह्या अशा गोष्टी की मी एक फक्त सेट केला तो व्हिडिओ. सो आता तो तुम्हाला म्हणजे तो दिसेलच की 12 वाजता असं. पण मी आत्ता एवढी एक्सायटेड आहे ना माहीत नाही का, असं मला कधी होत नाही. पण काही गोष्टी असतात माझ्या लाईफमध्ये अशा आहेत की मी त्याच्यासाठी खूप एक्सायटेड असते आणि त्याच्यामुळे मला झोप लागत नाही. मी तुम्हाला सांगते मी काल 1 वाजता झोपली आहे तरी मी 7 वाजता उठून मी ते ह्याच्यामध्ये की आज असं दिसणार आहे, व्हिडिओ येणार आहे. व्हॉट इज हॅपनिंग विथ मी. हे सगळी जी एक्साइटमेंट आणि सगळ्या ह्या ज्या गोष्टी होतात ना ते फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी होतात की मी म्हणजे एक सबस्क्रायबर तरी एक माझा वाढला ना. मी तुम्हाला जेन्युइनली सांगते, एक सबस्क्रायबर तरी माझा वाढला ना कोणतेही म्हणजे शॉर्ट तर माझा एक सबस्क्रायबर तरी जरी वाढला ना गाईज तरी पण इतकी एक्साइटमेंट होते मी की वाव एक सबस्क्रायबर वाढला, एक नवीन फॅमिली मेंबर ॲड झाला असं. बिकॉज मला तुम्हाला ह्या ज्या गोष्टी दाखवायच्या आहेत आणि एक वेगळ्या लेवलच्या सगळ्या गोष्टी होतात. आणि या मी ह्याचा एक आपण एक सेपरेट ब्लॉग करूया की कसं सगळं एक 0पासून ते आतापर्यंत काय काय गोष्टी होत आहेत. आता असं बघायला गेलं तर एवढे पण सबस्क्रायबर्स नाही आहेत ॲक्च्युली माझे, पण माझ्यासाठी ते आहेत. म्हणजे असं एक त्या लेवलला बघायला गेलं की लोकांचे 1000, 10K किंवा 100K किंवा मिलियन्समध्ये व्ह्यूज आहेत आणि सगळे सबस्क्रायबर्ससुद्धा आहेत. पण मी आत्ताच्या ह्याच्यामध्ये मला असं वाटतं की दिस इज एक मला असं वाटतं एक गोष्ट की कधी कधी आपण काय होऊन जातो माहिती आहे का, आपण त्या लेवलला बोलत असतो आपल्याला की आपल्याला ते अचीव करायचं आहे आणि जिथे आपण ते पोहोचतो ती एक्साइटमेंट आणि सगळ्या गोष्टी समजून जातात. तसं मला माझा प्रत्येक सबस्क्रायबर किंवा प्रत्येक कमेंट किंवा प्रत्येक लाईक ही खूप जास्त महत्त्वाची तुमची. सो म्हणून मी सांगत असते की प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा व्हिडिओला. आणि येस, आणि मी एक अजून पण लोकांकडून ऐकते की जरा वेगळा कंटेंट हवा त्यांना माझ्याकडून, तर मी ट्राय करते. मी पण थोडीशी आता म्हणजे खूप दिवस झाले की मी करत नव्हते कंटेंट, सो थोडंसं एक लॅक ऑफ नॉलेज म्हणू शकते मी. पण या मी येईल, स्कोप अप करेल तुमच्यासाठी फक्त आणि होतील गोष्टी बरं त्याच्या. आणि थँक्यू सो मच जे माझा कॉन्टेंटला लाईक करतायत, शेअर करतायत. मी असं विचार करते की तुम्ही करत असाल ते. आणि आज माहिती आहे का, मी आज मस्त सकाळी सकाळी उठून आंघोळ विंघोळ करून आहे बघा, भले तेल नाही गेले थोडं, पण या मी सकाळी सकाळी मस्त उठून आंघोळ करून मस्त फ्रेशमध्ये ह्या माझ्या व्लॉग कसा अपलोड होईल त्यासाठी खूप एक्सायटेड आहे. सो लेट्स गो अँड लेट्स सी युअर रिॲक्शन्स. तर मी एक्सायटेड ह्यासाठी आहे की तो जो मी फीचर अप्लाय केला आहे सेट प्रीमियर म्हणून, सो तो कसा दिसेल. आणि कसं असतं ना, जेव्हा एक नवीन यूट्यूबर असतो आणि तो जेव्हा ह्या गोष्टी ट्राय करतो, वेगवेगळे फीचर्स ट्राय करतो, सो तेव्हा ते कसे प्रेझेंट होत आहेत आणि आपलं काम कसं दिसणार आहे लोकांपर्यंत, ह्या गोष्टी साठी ॲक्च्युली तो खूप जास्त एक्सायटेड असतो. आणि त्याच्यानंतर तुमचे रिॲक्शन्स काय येणार आहेत, त्या तुम्ही खरंच आहात का, खूप काही जण आहेत का. जसं मी लास्ट टाईम म्हणजे मी हा जो व्हिडिओ टाकला आहे तो त्याच्या आदल्या दिवशीच मी व्हॉट्सअपवर सगळ्या ह्याच्या म्हणजे इंस्टाग्राम हँडल्सवर सगळीकडे मी हे नोटिफिकेशन टाकून दिलेलं की मी उद्या 12 वाजता शार्प 12 वाजता हा व्हिडिओ अपलोड करते आहे, जो माझा फायनल डेस्टिनेशन व्हिडिओ आहे तो, जिथे आम्ही अम्ब्रेला वॉटरफॉलला गेलो आहे. सो या मला असं छान वाटतं की Y2 शॉर्ट्स पण जेव्हा मी टाकते तेव्हा तुमचे काही लोक मस्त लाईक करतात आणि इट फील्स गुड ॲक्च्युली. थँक्यू सो मच. तर जे बघा 60 सेकंड्समध्ये हा व्हिडिओ अपलोड होतो आहे. आय एम व्हेरी एक्सायटेड की येस अपलोड होतो आहे 60 सेकंड्समध्ये. तर जे बघा एक प्रीमियर विल बिगिन शॉर्टली. सो या हे तिकडे बघू शकता 1 मिनिट बाकी आहे 12 वाजायला. हे बघा इथे दिसतं आहे छोटंसं इथे. सो येस 1 मिनिटामध्ये बघूया स्क्रीनवर कसं दिसतं आहे आणि लोकांना तिथे जे बघतायत जे एक्सायटेड आहेत ॲक्च्युली. आणि इथे बघा एक टॉप चॅट म्हणून पण दिसतं आहे मला, जिथे चॅट पण करू शकतो लाईव्ह सगळ्या गोष्टी. सो या बघूया आता. आणि एक जण वेटिंगसुद्धा आहे इकडे बघा, इथे एक जण वेटिंगसुद्धा आहे. सो येस काहीच 12 वाजलेत इकडे बघा. हे बघा कम्प्लीट 1 मिनिट असं दाखवत 2 मिनिटं दाखवत आहे. मला हे बघायचं होतं आणि मला तुम्हाला हे दाखवायचं होतं की हे असं दिसतं जेव्हा आपण सेट करतो प्रीमियर. सो या आणि त्या हे बघा इकडे हे आलेले आहेत सगळेजण. शांभवीचा आज बर्थडे, हॅपी बर्थडे शांभवी. हे बघा स्वयं पण आलाय आणि पहिली पण आली. तू का थँक्यू म्हणते, तुझा बर्थडे थोडी. गाईस येस आम्ही म्युझिक एन्जॉय करतोय सगळेजण. आता लगेच हे बघा नाटके. 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. येस गाईज अपलोड झाला. वाव आणि बफरिंग. येस तुम्ही बघा आता मी अपलोड केला आहे. सो बघता ना सगळे. येस ओके. काय म्हणली? ओके थँक्यू. येस केक कोणासारखा? द्रिशासारखा ना. आणि माहिती ना निघायचा काय सेम. तुझ्या बर्थडेचे फुगे फुगूया चल. मम्मी बाहेर चला.
फुगे फुगवायला. हे बघा काही इतकी गर्दी झाली आहे सगळीकडे. बापरे. इकडे इकडे इथे यांचं तिसरंच चालू आहे आणि आम्ही आता फुगे फुगवणार आहोत. बापरे. फुल हेअरस्टाईल ननूनीच केलेली आहे हेअरस्टाईल वाटतं. वरती. आणि निको आत्यानी पीजी केली आहे का परिधीची आणि दृश्या पण. ओ ऐसा फुल गोव्या वाईब्स येतात मला तर. फुल राडा झालेला आहे. फुल किचकिच किचकिच किचकिच. दृश्या फुल लिपस्टिक. लिपस्टिक लगा के ते पण फुल पिंकी पॉन्की. वाह. शांत बसा यार, शांत बसा. हॅपी बर्थडे शांभवी. त्यांनी सांगितलं वाटतं रिटर्न गिफ्ट. वारी आहे रबर का वारी. Go. रिटर्न गिफ्ट देतात गाईस ते फुल. दीदी खेळ तू है परिधि सारी मेरी आपण घेऊ ना. नाही
आता तू पण इकडे ये परिधी. आता तू दादा नाही पण त्रिशा ए परिधी तू तिकडे जा. ती आली तिकडे जा पटकन. सो गाईज बघितलं किती भांडतात हे मुलं. बापरे, माझं डोकं इतकं दुखायला लागलं होतं. त्यानंतर बड्डे तर झाला होता मस्त आमचा सेलिब्रेट करून. आणि मग या दॅट्स फॉर इट. आणि कसा वाटला तुम्हाला हा व्लॉग? आय नो मला ॲक्च्युली खूप असा वेगळ्या पद्धतीने हे करायचा होता एंड आणि ह्या सगळ्या गोष्टी. बट हे मुलं अवघड आहेत. सो मला एक सांगू का नाही. आणि हा जो शांभवीच्या बड्डेचा जो व्लॉग मी करण्याचं रिझन एक आहे ते असं आहे की मला आठवतं 2020मध्ये मी जेव्हा व्लॉगिंग स्टार्ट केली होती तेव्हा शांभवीचा पण बड्डे आम्ही कॅप्चर केलेला. तर तो व्लॉगसुद्धा मी इथे मेन्शन करते वरती. सॉरी इकडे मी मेन्शन करते वरती तो व्लॉगसुद्धा. तो व्लॉग ॲक्च्युली तो होता माझा होम टूरचा व्लॉग. तेव्हा तिच्या बड्डेच्या दिवशी मी माझ्या वाड्याचा म्हणजे माझं जे जुनं घर आहे त्याचा मी एक होम टूर दिला होता. सो या मला ते आठवलं की तिच्या बड्डेच्या दिवशी होम टूरचा हा व्लॉग मी शूट केला होता तेव्हा. सो या इट वॉज फन. आणि त्याच्यानंतर मला दोन तीन नाही भरपूर जणांनी ॲक्च्युली की हे सांगितलेलं की आम्हाला आमच्या आठवणी तिकडे. ॲक्च्युली तो वाडा खूप जुना आहे तर तिकडे आम्ही राहायच्या आधी बरेच जण राहिलेले आहेत. सो तिथे त्यांचेसुद्धा मला मेसेजेस आणि फोन कॉल्स होते की आम्हाला आमच्या आठवणी परत एक नॉस्टॅल्जिकसारखं त्यांना झालेलं, त्यांच्या आठवणी ताज्या झाल्या असं त्यांचं म्हणणं होतं. आणि त्या व्लॉगमुळे गाईज माझा फ्रेंड आहे एक, तर त्यांनी तिथे त्याचे एक शॉर्ट फिल्म पण शूट केलेली. मी त्याचा पण व्लॉग किंवा त्यांनी जी शॉर्ट फिल्म कोणती शूट केलेली आमच्या वाड्यामध्ये तीसुद्धा मी इथे मेन्शन करेल आय बटनमध्ये. सो ती पण जाऊन नक्की बघा कारण की ती पण खूप मस्त आणि खूप छान होती ती आणि तुम्हाला आवडेल नक्की ती पण बघायला. सो शाउट आउट टू हिम ऑल्सो, टू हिज चॅनल ऑल्सो. सो येस, सो या दॅट्स फॉर इट गाईज. So till then guys, follow your dreams, be strong, do smile and feel the vibes.